नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पाकिस्तानमध्ये गेलेला जवान चंदू चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार विरोधात लढा देत आहेत. चंदू चव्हाण यांना सेवेमधून बडतर्फ करण्यात आले असून आपल्याला सेवेमधून का बडतर्फ करण्यात आले यासाठी ते अनेक आंदोलन करीत आहे. भारतीय सैन्य दलातून मला कशा पद्धतीने अन्याय करून असंविधानिक पद्धतीने बडतर्फ करण्यात आले, मला बडतर्फ करताना भारतीय संविधानाची पायमल्य देखील केल्याचे जवान चंदू चव्हाण यांनी सांगितले आहे. तसेच धुळे लोकसभेचे खासदार शोभा बच्छाव यांनी देखील माझे सर्व कागदपत्रे बघितले असून त्यांनी रक्षा मंत्रालय यांच्याशी पत्रव्यवहार केला असून राजनाथ सिंग यांना देखील खासदार शोभा बच्छाव यांनी पत्रव्यवहार केला आहे. जर भारत सरकार मला न्याय देत नसेल तर पाकिस्तान सरकारने मला न्याय द्यावा, असे ट्विट जवान चंदू चव्हाण यांनी केले असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जय हिंद, वंदे मातरम. आता कलेक्टर साहेबांना परत लेखी स्वरूपाचं मी पत्र दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने दिलेलं आहे, माझ्या शिकायतपत्र लवकरात लवकर संविधान पद्धतीने निवारण करण्याबाबत हा विषय टाकला होता. जे मी पत्रव्यवहार केलेत आतापर्यंत कलेक्टर साहेबांना, त्याचं एकही उत्तर मला मिळालेलं नाही. त्या उत्तरं मला देण्यात यावे. आणि जे आता मी परत एक लेटर दिलेलं आहे त्याच्यात 3 गॅझेट लावलेले आहेत. संविधानिक माध्यमाने मला लवकरात लवकर न्याय द्यावा. जिथं डॉक्टर शोभा बच्छाव जे आपले धुळ्याचे खासदार आहेत त्यांचं लेटर पॅड रक्षामंत्री यांना पाठवलेलं आहे. हो, मी म्हणजे त्यांना एक संविधानिक पद्धतीने एक आपला जो असतो खासदार, त्यांनी लेखी स्वरूपात माझे सर्व गॅझेट वाचले. माझे जे नियम होते त्यामध्ये ग्रीव्हनन्स मला कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काढलं गेलं, संविधानची पायमल्ली कशा पद्धतीने केली गेली, याचं लेखी स्वरूपात डॉक्टर शोभा बच्छाव यांचं खासदारांकडून मी लेटर पॅड घेतलेलं आहे आणि ते राजनाथ सिंगला फॉरवर्ड केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त संविधानिक पद्धतीने जे चुकीचं केलेलं आहे, जवानांना ज्यांनी वाऱ्यावर सोडलेलं, आतंकवादीसारखं सोडलं आहे, त्या 15 लाख सैनिकांचा कलंक मोडण्यासाठी ही लढाई चालू आहे. आता हे 3 गॅझेट लावलेले आहेत. मॅडमांनी आमचं सर्व नियमावली बघितली, सर्व बघितलं. त्याच्यामध्ये त्यांना दिसून आलं की बाबा हा बरोबर बोलतोय. त्यानंतर त्यांनी मला लेटर पॅड दिलेलं आहे. आणि जर याचं उत्तर बी राजनाथ सिंग देऊ शकत नसणार तर हे लबाड लोक तिथं जे बसलेले आहेत, जे जवानांच्या नावावर राजनीती हासिल करतात, ज्यांनी देशाचं रक्षण करायला कधी गेलेलं नाही, आणि इथं जवानांच्या नावाने आणि जेव्हा पाकिस्तानच्या उपर राजनीती होते, मोठमोठ्याने छाती टोकून फुलफुलून इथं बडायकी मारतात. आणि नवाज शरीफसोबत जो चाय प्यायला जातो देशाचा प्रधानमंत्री आणि जवानांना इथं हातात कटोरा देतो, जवानांच्या नावाने वोट बँकिंगची राजनीती घेतो, त्या प्रधानमंत्रीला बी एक सैनिक प्रश्न विचारतोय आणि त्याला नजरबंदी बनवली जाते. याचं उत्तर जर मिळत नसणार तर पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटला ट्विट केलं आहे मी की भारत सरकार मला न्याय देऊ शकत नाही आहे, मला पाकिस्तान सरकारने न्याय द्यावा, म्हणून मी त्यांना ट्विट केलेलं आहे. यांनासुद्धा हे जे हिंदुत्वावर राजनीती खेळ खेळता, हे बघा, हे पाकिस्तानला ट्विट केलं आहे. अरे, एक सैनिक पाकिस्तानपाशी न्याय मागतं, लाजा वाटू द्या थोड्याफार. तुमच्यामध्ये लाज शरम असेल तर भुका, नाही तर जा मरून, दूध पिऊन सण थोडंसं, ठीक आहे. हे संविधानिक पद्धतीने न्याय मागतोय मी. जय हिंद, वंदे मातरम. भारत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.